7वी हिंदी पाठ्यपुस्तकातील बसंत गीत या कवितेचा अभ्यास करूयात। या कवितेचे कवी आहेत चंद्रप्रकाश चंद। या कवितेमध्ये आपल्याला वसंत ऋतूविषयी माहिती सांगितलेली आहे। वसंत ऋतूचं कौतुक करणारं असं हे गीत आपल्याला या कवितेत अभ्यासायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, वसंत ऋतूच्या आधी सृष्टी भकास असते। याआधी शिशिर ऋतू असतो आणि या शिशिर ऋतूमध्ये झाडं अगदी निष्पर्ण होतात। झाडांवर बिलकुल पानं नसतात। कोकिळेच्या मधुर कूजनातून कळतं की आता वसंत ऋतूचं आगमन होत आहे। वसंत ऋतू आला की झाडांना पालवी फुटते, झाडं मोहरतात, फुलांनी बहरतात। वेगवेगळी फुलझाडं विविध रंगांच्या फुलांनी सजतात। फुलांचा सुंदर सुगंध आसमंतात पसरतो। काही झाडांच्या पायथ्यांशी फुलांची पखरण होते, पांघरून पडतं। डोंगर, पठार, नदीकाठ, गवत फुलांनी अगदी बहरून जातात। जंगलात सुद्धा वेगवेगळी फुलं फुलतात। आंब्यांच्या झाडांना मोहर येतो। अशा प्रकारे सर्व सृष्टी नववधूसारखी सजते आणि म्हणूनच वसंत ऋतू म्हणजे फुलांचा उत्सव असतो। वसंत ऋतू म्हणजे सौंदर्याचा राजा असतो। वसंत ऋतूतील सर्वात मोठा आनंद म्हणजे निसर्गात नवीन सुरुवात होताना पाहणे हा असतो। पक्षी नवीन सुरुवात करतात, नवीन अंडी घालण्यासाठी नवीन घरटी बांधतात, फुले नवीन सुरुवात करतात, नवीन कोंब आणि कळ्या फुलवतात, मधमाशा नवीन सुरुवात करतात, एका फुलातून दुसऱ्या फुलावर उडी मारून पृथ्वीवर परागकण पसरवतात। झाडांना पालवी फुटते, झाडे मोहरतात, फुलांनी झाडे बहरतात। वेगवेगळी फुलझाडं विविध रंगांच्या फुलांनी सजतात। फुलांचा सुंदर सुगंध आसमंत भारतो। डोंगर, पठार, नदीकाठ, गवत फुलांनी बहरतात। हा आनंद आपल्याला पाहायला सर्वत्र मिळतो। वातावरणात गारवा येतो आणि त्यामुळे बाहेर भटकंती करण्यास प्रेरणा मिळते। वसंत ऋतूबद्दलची खास गोष्ट म्हणजे वसंत ऋतू हा हिवाळा आणि उन्हाळा ऋतूमधील संक्रमणाचा काळ असतो। वसंत ऋतू हा पुनर्जन्माचा काळ असतो। वसंत ऋतू हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो। वसंत ऋतू नवीन निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे। वसंत ऋतूमध्ये दिवस मोठे होतात आणि रात्री लहान होतात। वसंत ऋतूमध्ये तापमान अगदी सौम्य असतं। वसंत ऋतूमध्ये हवेत उबदार वारा असतो। असं हे वसंत ऋतूचं सौंदर्य आहे। आपण आता कवितेला सुरुवात करूयात। सजी आयो रे ऋतू बसंत सजी आयो, अजी गाओ रे ऋतू बसंत सजी आयो। यामध्ये सजी या शब्दाचा अर्थ सजकर म्हणजे नटून थटून, बसंत म्हणजे वसंत, अजी म्हणजे अरे आलेला आहे आणि गाओ म्हणजे गाणं म्हणणं। कवी म्हणत आहेत, वसंत ऋतू सजून धजून आलेला आहे, नटून आलेला आहे। सर्वत्र फुलं फुलत आहेत, झाडांना पानं आलेली आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी या वसंताचं कौतुक करणारं गीत गाऊयात। आपण वसंताचं गीत गाऊयात आणि वसंताचं स्वागत करूयात, कारण याआधी शिशिर ऋतूमध्ये सर्वत्र निष्पर्ण झाडं पाहून सगळेजण उदासवाण्या वातावरणामध्ये वैतागलेले असतात आणि आता वसंत ऋतूमध्ये सर्वत्र फुलं फुललेली आहेत, झाडांना पानं आलेली आहेत, चैतन्य बहरलेलं आहे आणि म्हणूनच वसंत ऋतूचं सगळे मिळून कौतुक करूयात। कली कली करत कलोल कुसुम मन मंद मंद मुस्काओ, गुनगुन गुनगुन गूंजे मधुप गन मधु मकरंद चुराओ। कठीण शब्दांचे अर्थ पाहूयात। कलोल, कलोल म्हणजे क्रीडा किंवा खेळ। कुसुम म्हणजे फूल। मंद मंद म्हणजे सावकाश किंवा धीरे धीरे। मुस्काहो याने मुस्कुराना म्हणजेच हसणं। मधुप म्हणजे भवरा किंवा भुंगा। मकरंद म्हणजे फुलांच्या आतमध्ये असणारा रस। गुंजे म्हणजे फुलांच्या वर भुंग्यांचा जो आवाज होतो त्याला गुंजे असं म्हटलेलं आहे। कवी चंद्रप्रकाश म्हणतायत की झाडांवरील कळ्या खेळतायत, फुलं अशी वाटतंय की ते हळूहळू किंवा अगदी सावकाशपणे हसतायत, कारण त्यांना खूप आनंद झालेला आहे। आणि भुंगे किंवा हिंदीमध्ये त्याला आपण भोवरे म्हणतो, हे भोवरे गुंजार करत आहेत किंवा गुणगुणत आहेत सगळीकडे
आणि ते इकडून तिकडं उडत आहेत, फुलांचा रस पित आहेत, हे त्यांचं काम चालू आहे। कलियां क्रीडा कर रही है, फूल ऐसे लग रहे मानो मंद मंद मुस्कुरा रहे हो। भौरे गुनगुन गुंजार कर रहे हैं और इधर से उधर उड़कर फूलों का रस पी रहे हैं। निसर्ग में सभी खुश दिखाई दे रहे हैं। पुन्हा एकदा ध्रुपद येतंय, सजी आयो रे ऋतू बसंत सजी आयो, अजी गाओ रे ऋतू बसंत सजी आयो। कवी पुन्हा म्हणतायत की वसंत ऋतू नटून थटून सजून आलेला आहे आणि म्हणूनच आपण वसंताचं सगळे मिळून गीत गाऊयात, वसंताचं कौतुक करूयात। पुढील काव्यपंक्ती, बन बन बाग बाग बगियन में सुहनी सुगंध उडाओ, ठुमकी ठुमकी मयूरा नाचत गीत कोयलिया गाओ। या काव्यपंक्तींमधील कठीण शब्दांचे अर्थ पाहूयात। बगियन म्हणजे बाग किंवा हिंदीमध्ये त्याला उपवन असं म्हणतात। सुहनी म्हणजे सुहावनी आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो सुंदर। ठुमकी म्हणजे इथे आपण ठुमकीचा अर्थ घ्यायचा आहे आनंदात। मयूरा म्हणजे मोर, कोयलिया म्हणजे कोकिळा, गायो म्हणजे गाणं म्हणणे। वसंत ऋतूमध्ये सर्वत्र फुलं फुललेली असतात आणि विविध प्रकारची फुलं फुललेली असतात, अर्थात त्यामुळे बागेमध्ये अतिशय सुंदर असा सुगंध येत आहे। विविध फुलांचा सुगंध एकत्रित झाल्यामुळे जसं काही आपण एखाद्या अत्तराच्या दुकानात गेलो आहे आणि विविध प्रकारचे अत्तरांचा वास घेत आहोत, तर त्याचवेळी मोर ठुमके देऊन नाचत आहे। मोरालाही खूप आनंद झालेला आहे, कारण सृष्टी आता पुन्हा एकदा बहरू लागलेली आहे। त्याचबरोबर याच महिन्यामध्ये कोकिळेचं कूजनही चालू होतं। कोकिळा मोठमोठ्याने सुंदर आवाजात गाणं म्हणत आहे। याचं कारण सजी आयो रे ऋतू बसंत सजी आयो, अजी गाओ रे ऋतू बसंत सजी आयो, म्हणजेच वसंत ऋतू आलेला आहे आणि त्यामुळे सर्वांना खूप आनंद झालेला आहे आणि वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सर्वजण मोठमोठ्याने गाणी म्हणत आहेत। गाणं म्हणायला कवी इथे आपल्याला सांगत आहे। पुढील काव्यपंक्ती, पीली पीली सरसों फूली, अरु बौर अमुआ पे छायो, हरी हरी मटर बिछवने ऊपर अमित रंग बरसायो। या काव्यपंक्तीमधील कठीण शब्दार्थ पाहूयात। सरसो नावाची एक वनस्पती आहे आणि तिची फुलं सर्वत्र फुललेली आहेत। ही पिवळ्या रंगाची फुलं असतात। अरुबौर, बौर या शब्दाचा अर्थ होतो आंब्याचा मोहर आणि अमुआ म्हणजे आंब्याचं झाड, छायो म्हणजे आगये, अमित म्हणजे असीमित म्हणजेच अमर्यादित। आपण या काव्यपंक्तींचा अर्थ पाहूयात। सगळीकडे शेतामध्ये सरसोंची फुलं फुललेली आहेत, सर्वत्र पिवळी पिवळी फुलं दिसत आहेत। त्याचबरोबर आपल्याला याच वेळी निसर्गामध्ये बहावासुद्धा फुललेला दिसतो आणि त्याचीही फुलं पिवळी असतात। त्याचबरोबर आंब्याला मोहर आलेला आहे। तसेच मटर की फलियां इतनी अधिक है कि ऐसा लगता है मानो किसी ने हरा बिछौना बिछा दिया है। मटारसुद्धा खूप चांगल्या प्रकारे सर्वत्र आलेला आहे आणि असं वाटतं की कोणीतरी हिरवा गालीचा पसरलेला आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात मटर आलेला आहे। मटरची फळं म्हणजेच वाटाणा आलेला आहे। और इस पर बहुत से रंग बरसा दिए हो। सृष्टीमध्ये पिवळा, हिरवा, गुलाबी, निळा सर्व रंगांची फुलं दिसू लागतात आणि असं वाटतं की कोणीतरी पेंटिंग केलेलं आहे, चित्र रंगवलेलं आहे, एवढं सुंदर आपल्याला निसर्गामध्ये दृश्य दिसत असतं। खेतों में हर तरफ सरसों के पीले पीले फूल दिखाई पड़ रहे हैं, आमों पर बौर आ गए हैं। मटर की फलियां इतनी अधिक है कि ऐसा लगता है कि मानो किसी ने हरा बिछौना बिछा दिया हो और उस पर बहुत से रंग बरसा दिए हो। आणि पुन्हा एकदा ध्रुपद, सजी आयो रे ऋतू बसंत सजी आयो, अजी गायो रे ऋतू बसंत सजी आयो, म्हणजे पुन्हा एकदा वसंत ऋतू सजून धजून नटून थटून आलेला आहे आणि सगळ्यांनी मिळून या वसंताचं स्वागत करणारं गीत गायचं आहे, कारण हा वसंत ऋतू आपल्या माणसाच्या जीवनात चैतन्य आणत असतो। मरगळलेला, ढेपाळलेला निसर्ग पुन्हा एकदा जिवंत करत असतो आणि म्हणूनच वसंत ऋतूला सगळेजण राजा म्हणतात आणि आपणही या वसंताचं सगळेजण गाणं म्हणून गीत गाऊन स्वागत करूयात, असं इथे कवी सांगत आहे।